हाऊ इम्पॉर्टंट इज क्लब क्रिकेट? मुंबईचा मैदान क्रिकेट ही एकच अशी जागा आहे जिथे तुम्हाला कुठले चॅलेंजेस कधी फेस करायला लागतील हे याची तुम्हाला 0% आहे. तासात गेम बदलत असतो. वरच्या लेवलच्या क्रिकेटला पण हे तुम्हाला अडॅप्ट करायला लागतं. कुठलाही ग्रेट क्रिकेटर काय एकाच टाईपचं क्रिकेट खेळून कधी, आता विराट कोहलीनी पण ओव्हर द इयर्स त्याचा गेम, मला वाटतं की ती मॅच आम्ही फक्त बिलीफमुळे जिंकलो. करेक्ट. जे 4 रिझर्व्ह मध्ये बसलेत त्यांना पण जर बिलीफ असेल तरच अशा मॅचेस निघतात. नाही तर जर कोणाच्या एकाच्याही मनात डाऊट असला की बाबा हे होईल नाही होईल माहित नाही, तर आय डोंट थिंक की 80% ऑफ द टाइम्स तुम्हाला रिझल्ट जसा हवा तसा नाही. माझे सिलेक्टर होते, जसं मी मगाशी म्हणालो, आशिष पासून, त्यांनी मला ऍडवाइस केलेलं की फिटनेसवर तू काम कर. पण तेव्हा तर लहान मुलगा, खाण्याचा शौकीन, 2 डॉमिनोजचे पिझ्झा मागवले आम्ही, परत रूम मध्ये जायला निघालो आणि 2 हातात 2 पिझ्झा. 2 हातात 2 पिझ्झा होते. जस्ट एलिव्हेटर डिंग झाला आणि समोरनं राहुल सर आले. ते बाहेर आले जस्ट, म्हणजे थोड्या डिस्टन्सवर होतो आम्ही, आणि ऑब्व्हियसली तो एवढा मोठा माणूस, मला वाटलं की ते ओळखत पण नसतील मला, त्यामुळे लपून दुसरीकडे पळायला बघत होतो. जसं मी पळायला निघालो आवाज आला, वरून कमी आहेत. हॅलो अँड वेलकम गाईज टू सिली पॉइंट स्टोरीज विथ मेघन. आज आपल्या शोवर एक असं कॅरेक्टर आहे, ही इज अन एक्स इंडिया अंडर 19 एशिया कप विनर, लाखो दिलो की धडकन, नन अदर दॅन मिस्टर वरुण लवंडे. हाय वरुण, कसं वाटतं शोवर येऊन? मस्त वाटतं एकदम, खूप छान वाटतं. ऍक्च्युली आपण लास्ट टाइम फिरायला गेलेलो तेव्हा तू हा कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस केलास मला. तू सांगितलंस की मी नवीन शो चालू करतोय. सो आय एम व्हेरी एक्सायटेड टू बी ऑन दिस शो. इट इज अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह टेकन बाय यू. म्हणजे आमच्यासारख्या क्रिकेटर्सना जे आता क्लब लेवलला खेळत आहेत आणि चांगलं करतायत त्यांना आपले एक्सपिरियन्सेस शेअर करायला एक खूप चांगला प्लॅटफॉर्म मला वाटतं. येस. थँक्यू फॉर द अमेझिंग विशेस. कुठून चालू करू तुझ्यापासून मला कळत नाही, एवढं ओळखतोय मी तुला, गेले काही वर्ष आपण एकत्र खेळतोय क्लबसाठी. सो मला एक सांग, पहिलं म्हणजे तर क्रिकेट हे तुझ्यासाठी कसं चालू झालं? क्रिकेट हे माझ्या रक्तातच होतं असं मी अज्युम करतो, कारण मी 5-6 वर्षाचा असल्यापासून माझ्या घरात एक प्लास्टिकची बॅट होती जी मला माझ्या आईने आणून दिलेली. आणि जशा प्रत्येक मुलाची स्टोरी असते की एक प्लास्टिक बॉल आणि प्लास्टिक बॅटनी क्रिकेट चालू होतात, तेव्हा माझी आई बॉल टाकायची मला आणि मी कसे उठसूट मारायचो. सो दॅट इज हाऊ माझ्या घरच्यांना पण कळलं की आय हॅव दॅट पॅशन टू प्ले क्रिकेट. सो तसंच म्हणजे लहानपणीपासून ट्रेड्स दिसले घरच्यांना. सो त्यांनी मला नंतर अकॅडमीमध्ये एनरोल केलंय. का उठसूट मारायचो त्याच्यावर मला आठवलं, तो गेम अजूनपर्यंत चालू ठेवलाय तू तुझा. उठसूट मारणार नाही, बट तेच की अजून पण म्हणजे लोकांना माहिती नाही की अटॅकिंग गेम आहे तुझा, तर त्यावेळेलाच कळलं असेल घरच्यांना. जे देवाने दिलंय ते आपण त्याच्यावर मेहनत करतोय आणि पुढे कंटिन्यू करायचीच. बरोबर. सो तू म्हणत होतास अकॅडमीला एनरोल झालास, तर कोणत्या, म्हणजे कसा तुझा ही पाथवे होता? आधी मी सर्वात आधी माझ्या शाळेत पार्ले टिळक विद्यालयामध्ये एनरोल, म्हणजे शाळेत होतो, त्या शाळेचं क्रिकेट टीम खूप चांगली होती. सो त्याच्यासाठी मी ट्रायल्सला गेलेलो आधी, 2री-3रीत असताना. सो मी त्याच्यात सिलेक्ट झालेलो. मी त्या अकॅडमीमध्ये खेळायचो बरेच वर्ष, 7-8 वर्ष. सो तिकडनं माझी जर्नी चालू झाली. पार्ले टिळक विद्यालय पार्ल्यात एक मस्त ग्राउंड आहे, तिथे माझं बालपण गेलं क्रिकेटचं. तिथे आमचे कोच होते सूर्य नायरे, त्यांनी आम्हाला म्हणजे बेसिक शिकवले क्रिकेटचे. माझे आजोबा स्वतः एक कोच आहेत, अरुपाई, ते तिकडचे हेड कोच होते. सो त्यांनी पण माझ्या क्रिकेटची आवड जोपासून त्यांनी मला बरेच काही टिप्स दिले की कसं काय काय. सो म्हणजे मी लहानपणापासूनच मी म्हणू शकेन की आय वॉज व्हेरी अटॅच टू क्रिकेट, आणि ती तसं स्कूलमधनच माझं क्रिकेट सुरू झालं. जसं तू आता म्हणालास की अरुपाई सर, तर हे मी रिलेट करू शकतो की आजोबाच एक प्लेयर होऊन गेलेत चांगले मुंबईसाठी, मुंबई क्लब क्रिकेट लेवल पण ते खेळलेत. तर त्याने काही फरक पडला का? म्हणजे त्यांनी पण तुला तसं गाईड केलं असेल ऑफकोर्स. ऍक्च्युली ते क्रिकेटचे खूप
शौकीन होते. म्हणजे ते खूप स्वतः एक खूप चांगले क्रिकेटर होते. बरीच वर्ष टाइम शील्ड वगैरे खेळले आहेत. ही हॅड द पोटेन्शियल टू प्ले रणजी ट्रॉफी इज व्हॉट आय बिलीव्ह, बट ड्यू टू फायनान्शियल त्यावेळी एवढी परिस्थिती स्ट्रॉंग नव्हती, त्यामुळे आणि त्यांचे 2 भाऊ पण होते लहान, अजित आणि नित्यानाथ. सो त्यांना सांभाळायच्या याच्यामुळे ते जॉबला लगेच लागले, त्यामुळे त्यांना क्रिकेट करिअर परस्यू करता नाही आलं लगेच. बट ही इज व्हेरी फॉन्ड ऑफ क्रिकेट आणि ते माझे पहिले गुरु ऍक्च्युली. त्यांनी मला लहानपणापासून बघितलं की कसा खेळतो. त्यांना खूप मला टिप्स दिले त्यांनी की जर लवकर आउट होत असेल तर कसं त्या फेज मधनं कसं बाहेर यायचं. आणि नंतर ते मला हे पण सांगतात की तू बॉलिंग पण टाक, कारण तो एक ऍडेड ऍसेट असतो टीमसाठी जर तू तिन्ही डिपार्टमेंट चांगले करतोस. तर आमचं हे घरी बसल्या असल्या खूप कॉन्व्हर्सेशन होतात क्रिकेटचे. अँड आय एम व्हेरी हॅपी टू हॅव अ ग्रँडफादर लाईक हिम, की जे मला क्रिकेटसाठी त्यांनी खूप लहान वयापासून सपोर्ट केला. सो इट इज आय एम इंडीड लाईक. मस्त. जसं तू सांगितलंस अजित पै आणि नित्यानाथ पै सर, अजित पै लोकांना माहिती आहेत की हेज रिप्रेझेंटेड इंडिया ऑन द हायेस्ट लेवल क्रिकेट. तर त्यांच्याशी काही गप्पा होतात, म्हणजे आता तू जे ग्रॅज्युएट केलायस क्रिकेटमध्ये, तर कधी एक बॅड फेज चालू आहे किंवा चांगलं पण चालू आहे, तर काही गप्पा होतात त्यांच्याशी? त्यांच्याशी क्रिकेटच्या बऱ्याच गप्पा होतात ऍक्च्युली. ते मला त्यांच्या प्लेइंग डेजचे खूप किस्से सांगतात की त्यांच्या वेळेला क्रिकेट कसं होतं, किती आत्ताच्या क्रिकेटमध्ये आणि त्यावेळेच्या क्रिकेटमध्ये फरक होता. लोक आत्ता जेवढे खडूस आहेत क्रिकेटमध्ये तेवढेच त्यावेळी होते, पण त्यावेळी क्रिकेटमध्ये पैसा नव्हता. ही एक खूप मोठा फॅक्टर पडतो. कारण आता कुठली फॅमिली बघते आपल्या मुलाला क्रिकेटमध्ये एनरोल करण्यापेक्षा मागे पुढे बघत नाही, कारण हा पण एक खूप चांगला करिअर पाथ. पण जेव्हा ते टेस्ट खेळले तेव्हा आय थिंक 700 रुपये, 700 पण नाही, 700 पण 650 500 काहीतरी रुपये मॅच फी होती टेस्ट मॅचची, जी आता अराउंड 15-16 लाख आहे. सो एवढा फरक होता. पण तरी त्या स्ट्रगल मध्ये पण त्यांनी ते खूप चांगल्या ठिकाणी जाऊन खेळले. क्लबसाठी खेळले, चांगल्या कंपनीसाठी खेळले. त्यांचा रेकॉर्ड पण आहे ऍक्च्युली. एक त्यांनी रणजी ट्रॉफी मॅच मध्ये ब्रेवॉन स्टेडियमवर 13 सिक्सेस मारले, जो त्यावेळी रेकॉर्ड होता. आणि त्यावेळी रेस्ट ऑफ इंडिया समोर हिरापल्ली प्रसन्ना आणि हे सगळे इंडिया टीमचे बॉलर्स होते रेस्ट ऑफ इंडियाच्या. सो एक त्यांच्या नावावर तो रेकॉर्ड आहे. आणि हो, म्हणजे ऍक्च्युली मी खूप फॉर्च्युनेट मानतो स्वतःला की अशा क्रिकेटिंग बॅकग्राऊंड मधनं मी येतो आणि मला सपोर्ट मिळाला खूप. आणि 100% डिस्कशन सर आमचे कुठल्याही फेज मध्ये, चांगल्या वाईट, तर पण क्रिकेट कसं खेळावं आणि कुठल्या ऍटिट्यूडनी खेळावं हे याच्याबद्दल त्यांच्याशी खूप चर्चा होते. आणि ते खूप मला चांगल्या पद्धतीने गाईड करतात की प्रत्येक ऍट एव्हरी स्टेज ऑफ माय करिअर त्यांनी मला सांगितले व्हॉट शुड बी डन अँड व्हॉट शुड नॉट बी डन. सो आय जस्ट फॉलो हिज ऍडवाइस अँड व्हॉट एव्हर आय फील आय हॅव एनी डाउट्स अबाउट माय करिअर, ही इज द फर्स्ट पर्सन आय गो अँड स्पीक टू. टॉकिंग अबाउट द सिक्सेस आणि रेकॉर्ड, त्यांचा गेम कुठेतरी तुझ्यामध्ये आलाय. नक्कीच. तुझे जे इनिंग्स गेले 2-3 वर्षात बघितलेत, आणि आय गेस तू 4-5 शंभर तर केलेस गेल्या वर्षात. टॉकिंग अबाउट द फास्टर गेम, आता सिक्सेस, यू आर व्हेरी फ्रेश फ्रॉम द T20 मुंबई, आणि तुझं पहिलं एडिशन होतं T20 मुंबईचं. कसं वाटलं? तुमची टीम सेमीफायनलला हारली आणि इगल स्ट्रायकर्स. हाऊ वॉज द ओव्हरऑल एक्सपिरियन्स ऑफ द टुर्नामेंट? It was a superb experience, to be very honest. After playing for India under-19, this was something which matched, if not at that level, but it ती वाईब थोडी मॅच झाली. कारण लोक लाईव्ह होत्या मॅचेस, लोक खूप चांगल्या नंबर्स मध्ये वानखेडे स्टेडियमला आलेले बघायला. आमच्या टीमचं ऍटमॉस्फिअर खूप प्रोफेशनल, आमच्याच काय 8 टीमचं ऍटमॉस्फिअर खूप प्रोफेशनल होतं. प्रत्येक टीम बरोबर एक सपोर्ट स्टाफची टीम होती 7-8 लोकांची, जे टायरलेसली काम करत होते आमच्या बरोबर. अँड द T20 मुंबई लीग वॉज इंडीड ऑर्गनाइज्ड व्हेरी एथिकल, लाईक व्हेरी प्रोफेशनली बाय द MCA. सो पहिलं तर MCA ला कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर कंडक्टिंग इट इन अ व्हेरी नाईस मॅनर. आणि 100% म्हणजे त्या ऍटमॉस्फिअर मध्ये
खेळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण दिस लोकल क्रिकेट, क्लब क्रिकेटच्या मॅचेस तुम्हाला वरच्या लेवलला प्रिपेअर नाही करू शकणार, कारण तेवढं प्रेशर नसतं बरोबर. जेव्हा तुम्ही क्लबसाठी खेळता कुठल्याही. कारण तुमच्याकडे बघणारे कोण नाही आहे, तेवढे लोक जेवढे येतात मॅच बघायला तेवढ्याच लोकांना समजतं की तुम्ही काय केलंय. पण ही लीग अशी होती की इकडे जेवढे क्राऊड आलाय, वरनं टीव्हीवर लाईव्ह आहे, त्यामुळे एक्सपोजर एवढं एवढं आहे की तुमच्या घरच्यांना, नातेवाईकांना पूर्ण मुंबईला कळतं की बाबा हा काय लेवलला क्रिकेट खेळतोय. म्हणजे हा पण आणि अगेन्स्ट श्रेयस अय्यर, सूर्या, शिवम, म्हणजे व्हॉट एल्स कॅन अ प्लेअर आस्क फॉर. म्हणजे त्यांच्या इव्हन ते समोर खेळतात. किती मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे की ह्या प्लेयर्सच्या अगेन्स्ट खेळणं, बरोबर पण खेळणं. खूपच मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. आय लुक ॲट इट फ्रॉम अ पॉइंट ऑफ व्ह्यू की त्यांचं क्रिकेट बघून आपण कुठे स्टँड करतो. करेक्ट. ही गोष्ट आपल्याला कळते. जर आपण त्यांच्या समोर चांगलं केलं, चांगलं परफॉर्म केलं, त्यांना कधी आउट परफॉर्म केलं, तर जो कॉन्फिडन्स लेवल असतो तुमचा तो वेगळ्याच लेवलला जातो. बरोबर. सो ती कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट पण येते की बाबा अरे हा प्लेअर IPL खेळतोय, हा प्लेअर इंडिया खेळतोय, चल आपण टेस्ट करूया आपण स्वतःला यांच्या समोर. सो तो एक खूप मोठा चॅलेंज असतो. इझी नसतं डेफिनेटली, कारण त्यांच्याकडे जगभराचा एक्सपिरियन्स आहे. इंटरनॅशनल क्रिकेटर्स बरोबर ते खेळतात, इंटरनॅशनल क्रिकेटर्स स्वतः आहेत. सो इफ यू लुक ॲट इट फ्रॉम अ होलिस्टिक पॉइंट ऑफ व्ह्यू, त्यांच्यासाठी खूप म्हणजे लेवल थोडी खालची आहे. बरोबर. बट असं कधी वाटलं नाही आम्हाला की त्यांच्या ऍटिट्यूडनी किंवा की ते कुठल्या खालच्या लेवलला खेळतात. सो त्यांना पण इट इज अ व्हेरी गुड थिंग की त्या लोकांनी पण इंटरेस्ट घेतला या लीग मध्ये. दे प्लेड देअर हार्ट्स आउट. बरोबर. आणि आमची फर्स्ट मॅच जशी सूर्या बरोबर होती, आम्ही त्यांच्या टीमला हरवलं. सो आमच्या टीमसाठी ज्याच्यात असं कोणी मोठं नाव नव्हतं, शार्दुल ठाकूर होता. तो इंडिया सिरीज साठी गेलेला इंग्लंडला, सो तो अवेलेबल नव्हता. बट बाकीचे सगळी यंग युनिट होती आणि आम्ही सूर्यकुमारच्या टीमला हरवलं. सो दॅट वॉज अ कॉन्फिडन्स बुस्टर फॉर अस राईट ॲट द स्टार्ट ऑफ द टुर्नामेंट. सो आमचा खूप कॉन्फिडन्स हाय झाला त्यांनी. आम्ही थ्रू आउट द लीग स्टेज खूप चांगलं केलं. 5 मधनं 4 मॅच जिंकलो. एक मॅच आम्ही 145 ऑड डिफेंड करत होतो श्रेयसच्या टीम समोर, विच वॉज अ बॅटिंग हेवी लाईनअप, आणि ती मॅच आम्ही डिफेंड केली. सो आमच्या बॉलर्सना पण एक खूप प्रोत्साहन मिळालं त्याच्यामुळे. आणि स्पेशल मेन्शन त्या मॅचला करेन मी सोबो फॅल्कन्सच्या अगेन्स्ट, कारण ज्या पद्धतीचं आम्ही क्रिकेट खेळलो, म्हणजे जेव्हा माहितीये की तुम्ही एवढं चांगलं नाही केलंय बॅटिंग मध्ये फर्स्ट इनिंगला, आणि समोर एक अशी टीम आहे ज्याच्यात बॅटिंग लाईनअप 8-9 नंबर पर्यंत आहे, आणि स्टॉलवर ते श्रेयस अय्यर, त्याच्याबरोबरही खूप एक्सपिरियन्स प्लेअर होते मुंबई क्रिकेटचे. आकाश पारकर होता, विनायक भोईर होता, सो अंकुरिश होता, ईशान मुलचंद पण चांगलं करतोय गेला 1 वर्ष. सो बॅटिंग त्यांची खूप चांगली होती. आणि आमचे शोल्डर्स डाऊन होते इनिंग ब्रेक मध्ये. बट धवलदानी आम्हाला एक पेपटॉक दिला की इफ दे कॅन गेट यू आउट इन सच अ स्मॉल स्कोर, वी कॅन डू. सो त्याच्यानंतर आमचे सगळे बॉयज चार्जअप झाले. अँड द लेवल ऑफ फिल्डिंग अँड ॲटिट्यूड जे आम्ही दाखवलंय फील्डवर टू डिफेंड दॅट टोटल वॉज अनबिलिव्हेबल. आणि बॉलर्स मध्ये साईराज आणि अथर्व या दोघांनी एवढी चांगली बॉलिंग टाकली, आणि मला वाटतं की ती मॅच आम्ही फक्त बिलीफमुळे जिंकलो. करेक्ट. असं मला वाटतं की अशा मॅचेस जर प्रत्येक 11 जे 4 रिझर्व्ह मध्ये बसलेत त्यांना पण जर बिलीफ असेल तरच अशा मॅचेस निघतात. नाही तर जर कोणाच्या एकाच्याही मनात डाऊट असला की बाबा हे होईल नाही होईल माहित नाही, तर आय डोंट थिंक की 80% ऑफ द टाइम तुम्हाला रिझल्ट जसा हवा तसा नाही मिळणार. सगळे एका पेजवर होते, तू बोलू शकतोस त्या मॅचला. म्हणजे नक्कीच 100%. दिस वॉज द कॅरेक्टर ऑफ द टीम. येस, वेल सेट. म्हणजे तू जे बोललास की बिलीफ बद्दल, मी तर लाईव्ह बघितलेली ती मॅच, तर मला ते पूर्ण आठवतंय. तू बोललास बॉलिंग स्पेल्स आणि फिल्डिंग पण, तुमचा फिल्डिंग डिस्प्ले पण त्या मॅच मध्ये होता. बट दिस शोज हाऊ की एका क्लब क्रिकेटरला पण ते प्रेशर हँडल करणं आणि त्या एक्सपिरियन्स थ्रू जाणं किती मजा येत असेल ऍक्च्युली.
कारण तू जसं म्हणालास की मैदानमध्ये काहीच कोण नसतं तुम्हाला बघायला, यावर कोण चाललंय, मॅचेस होतात, बट इथे पूर्ण लाईव्ह होतंय, मॅच लाईव्ह जाते, टेलिकास्ट होतोय आणि एवढे लोक बघायला आले. दिस इज अ सरियल एक्सपिरियन्स. आणि मी बघितलं की इट वॉज व्हेरी वेल ऑर्गनाइज टुर्नामेंट, ज्यात खूपसे टॅलेंट मिळाले मुंबईला. बरोबर. अँड होप सो दे कीप ऑन Go डुईंग to the दिस. next level. येस, ऑफकोर्स. आणि जसं तू म्हणालास आता, इंडिया अंडर 19, I feel it's the biggest part in your life till date. जी लेवल तू खेळलाय, that is an unmatchable feeling to represent for your country in any department. तुझ्या साईडने मला थोडं सांग की what is that feeling of wearing an India cap? पहिलं तर सिलेक्शन प्रोसेस इंडियाची खूपच वास्ट असते. नाही म्हणली तरी करोडो मुलं दे आर गिव्हिंग ऑडिशन्स और ट्रायल्स, वॉट एव्हर यू कॅन से, टू गेट इन टू दॅट 15. सो दॅट जर्नी इट सेल्फ मेड मी व्हेरी स्ट्रॉंग की खराब फॉर्म मधनं पण कसं बाहेर यायचं. आणि मग बिकॉज ज्या वर्षी मी सिलेक्ट झालो इंडिया अंडर 19 ला, त्याच वर्षी इनिशियली ॲट द स्टार्ट ऑफ द सीझन आय वॉजंट अ पार्ट ऑफ द मुंबई स्क्वॉड ऑल्सो. तर इट वॉज व्हेरी सॅडनिंग फॉर मी. इट वॉज व्हेरी, म्हणजे खरं बोलायचं त्या वर्षी मी खूप डाऊन होतो. ऍट द स्टार्ट ऑफ द सीझन आय वॉजंट फिलिंग ऑल दॅट गुड. पण त्याच्या आदल्या सीझनला तू मुंबईला रिप्रेझेंट केलेला मी वेस्ट झोनच्या टीम मध्ये पण होतो. आणि तेव्हा आमचे चेअरमॅन ऑफ सिलेक्टर्स आशिष कपूरनी मला बघितलेलं आहे. अँड ही वॉज व्हेरी हॅपी विथ द वे आय प्लेड. अँड त्यांनी खूप मला प्रोत्साहन दिलेलं, खूप त्यांनी बॅक केलेलं मला. सो नेक्स्ट इयर मी टीम मध्ये नव्हतो पहिले 2-3 मॅचेस तर, आणि माझा तसा काही माहोल पण नव्हता टीम मध्ये यायचा, कारण रन्स मी डिसेंट अमाऊंट केलेले, पण मे बी आय डोंट नो फॉर सेव्हरल रिझन्स नव्हता त्या वर्षी. तर ते एक मॅच बघायला आलेले आमची बीकेसीला, मुंबई वर्सेस यूपी, ॲज बिंग अ सिलेक्टरच्या यांनी आलेले, आणि मी नव्हतो स्क्वॉडमध्ये. सो इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी ऍक्च्युली. तर त्यावेळी टाइम शील्ड चालू असायचा, आणि टाइम शील्ड फॉर मी ॲट दॅट टाइम वॉज व्हेरी क्रुशियल, कारण तिकडे जर तिकडे मी खूप चांगला परफॉर्म केला तरच मी येऊ शकलो असतो. तर असं झालं की ते मॅच बघायला आलेले, आणि त्यांनी त्याच्या आदल्या वर्षी मला बघितलेलं आहे, टोल्ड यू, वेस्ट झोन मध्ये. तर त्यांनी आमच्या यांना विचारलं, कोचला, की वरुण लवंदे का नाहीये टीम मध्ये. तर ही सेट की परफॉर्मन्स नसेल किंवा जे काही, आय डोंट नो त्यांनी काय सांगितलं. बट कोइन्सिडेंटली आमचे जे फिजिओ होते वेस्ट झोनला त्याच्या आदल्या वर्षी, तेच आमच्या मुंबई टीमचे फिजिओ होते त्या वर्षी. सो त्यांच्याकडनं अपडेट घेतला त्यांनी की हा का नाही टीम मध्ये. सो त्यांनी सांगितलं की त्याचे फिटनेसचा प्रॉब्लेम असेल, आणि मे बी त्याच्यामुळे त्याचं नाव खराब आहे आय गेस सर्किटमध्ये, म्हणून तो नाही. तर ही मेड इट अ पॉइंट की मी टीम मध्ये येईल, कारण त्यांना माझा गेम खूप आवडत होता. सो त्यांनी मला भेटायला बोलवलं नेक्स्ट डे ऍक्च्युली एमसीए ला. पण माझी टाइम शील्ड होती, तर मी आमच्या फिजिओला सांगितलं की मी नाही येऊ शकत, माझी मॅच चालू होती. त्यांनी सांगितलं की मॅच बीच असू दे, तू सोड आणि ये, त्यांना बोलायचं. सो मी टाइम शील्डची एक दिवस मॅच खेळलो, आणि नेक्स्ट डे मॅच सोडून त्यांना भेटायला गेलो स्पेशली. तर त्यांनी मला, म्हणजे पहिली गोष्ट तर तासलं की बाबा, हाऊ कॅन यू नॉट बी इन दिस टीम वेन आय एम लुकिंग ॲट यू टू प्ले फॉर इंडिया. सो त्यावेळी मला हिट झालं की बाबा, मी माझं पोटेन्शियल काय आहे आणि मी काय करतोय. सो द व्हेरी नेक्स्ट गेम ही मेड इट अ पॉइंट की आय एम इन द टीम. मला नेक्स्ट मॅच अगेन्स्ट तमिळनाडू ऍड केलं टीम मध्ये. 3 मॅचेस बाकी होत्या, मला ऍड केलं त्यांनी, मला बॅक केलं, आणि आय प्रूव्ड हिम राईट फॉर्च्युनेटली. त्याच्या पुढच्या 3 मॅच मध्ये मी कन्सिक्युटिव्ह 100s केले. मी त्यांचा डिसिजन राईट प्रूव्ह केला. कन्सिक्युटिव्ह 3 100s केले मी लाईन मध्ये, आणि ऑन दॅट त्यांनी मला सिलेक्ट केलं इंडियाच्या टीम मध्ये. आणि
टू बी व्हेरी ऑनेस्ट, जेव्हा मी माझं नाव बघितलं त्या लिस्टमध्ये, मला गुजबम्स आले. कुठे होतास तू तेव्हा, जेव्हा तुला कळलं की तुझ्या टीम मध्ये नाव आलंय? तुला काही आठवतंय की तो मोमेंट आठवत? आय गेस मी एमसीए मध्ये होतो BKC ला. क्वाड्रेंग्युलर सिरीजची लिस्ट आलेली माझ्यामध्ये, आणि आय वॉज ॲट BKC, आय वॉज प्रॅक्टिसिंग. आणि झाल्यावर मला अथर्व म्हणाला की तो बमाय म्हणतो मला, बमाय आपला नाम आ गया दोनों का. अरे वा. आम्ही दोघं एकत्र सिलेक्ट झालो एकाच टीम मध्ये, आणि इट वॉज अ व्हेरी प्राऊड मोमेंट फॉर मी. म्हणजे तेव्हा असं मला वाटलं की मी जे काही त्याच्या आधी 10-12 वर्षाची मेहनत घेतली ती त्या पॉइंटला इट मेड इट ऑल फ्लॅश इन फ्रंट ऑफ माय आईज. सो तो मोमेंट खूप सरियल होता. म्हणजे कोणाला फोन करू आणि कोणाला नाही असं होत होतं, गुजबम्स आलेले माझ्या अंगावर. सो आय टूक अ मोमेंट टू काम माय सेल्फ डाऊन, आणि या इट वॉज व्हेरी व्हेरी प्राऊड मोमेंट फॉर मी. जे आता मला थोडं ऑफ टॉपिक होईल, बट जसं तू म्हणालास बमाय, तुझं दोघांचंही एकत्र नाव आलं एका टीम मध्ये. सेम हॅपन दॅट T20 मुंबई, दोघांचंही एकाच टीम मध्ये. मला तर वाटतं की राशीलाच आहे मला ऍक्च्युली. म्हणजे आम्ही काय म्हणणार, शाळेपासून बेंचमेट्स, क्लासमेट्स, आमचं बालपण म्हणजे लंगोटिया जसं म्हणतो आपण, तसे आम्ही दोघं आहोत. एकदम कुठलीही गोष्ट करताना एकत्र असतो आम्ही. भले शाळा असू दे, कॉलेज असू दे, क्रिकेट असू दे, कुठल्याही टीम, इंडिया अंडर-19 म्हटलंय, MIG साठी आम्ही एकाच वयापासून एकत्र खेळतोय. लकीली मुंबई T20 मध्ये पण आम्ही एकत्र होतो. म्हणजे ऍक्च्युली मुंबई T20चं ऑप्शन होतं तेव्हा त्याचं ऑप्शन झालं, आणि मला आठवतंय की आम्ही इकडेच माझ्याच घरी बसलेलो. त्याचं ऑप्शन झालं, विदिन हाफ एन आवर माझं बिडिंग चालू झालं. माझं ईगल ठाणे म्हणजे माझ्यासाठी 3 टीम बीड करत होत्या 480 पर्यंत. आणि तेव्हा आम्ही होप सोडलेली की यावर्षी एकत्र खेळायला नाही मिळणार वाटतंय. सो 5 lakhs ला ईगल ठाणे आली, अँड दॅट वॉज माय लास्ट बीड. सो एका बीड मध्ये त्या टीम मध्ये गेलो मी, आणि आम्ही दोघं हक करून नाचत होतो इकडे. सो या म्हणजे खूप म्हणजे ते दाखवून देते की एवढी वर्ष एकत्रच जात आहे, क्लबला एकत्र खेळलात, इंडियाला एकत्र खेळलात, आणि आता T20 मुंबईचे तर चान्सच नव्हता एकत्र येण्याचा. बरोबर. एका बीड मध्ये एकत्र एका टीम मध्ये गेला. म्हणजे तेच आम्ही खूप जास्त मेमरीज शेअर केल्या. खूप सॉलिड जर्नी आहे तुमची, मला माहिती आहे. टॉकिंग अबाउट धिस जर्नी, आय नो अकॅडमिकली, म्हणजे क्रिकेटच्या अकॅडमी तू MIG जॉईन केलंस, आणि सिन्स दॅट टाइम यू हॅव रिप्रेझेंटेड द क्लब. येस. आय गेस पंड्या पण तुझ्या बरोबर एकत्रच एकाच वयात. MIG is the most integral part of your cricketing career. Definitely. What is MIG for Varun Lavanya? MIG, you can say it is my second home. घरापेक्षा जास्त वेळ मी कुठे स्पेंड केला असेल, किंवा इक्वल वेळ कुठे स्पेंड केला असेल तर ते MIG ला. मी 9 वर्षाचा होतो तेव्हापासून मी एनरोल झालेलो MIG अकॅडमी मध्ये. आमचे प्रशांत शेट्टी सर, जे आम्हाला ईगल ठाण्याचे पण आमचे कोच होते, हेड कोच, त्यांनी मला आणि अथर्वला सिलेक्ट केलेलं अकॅडमीसाठी. सो तिथून आम्ही MIGच्या एज ग्रुपसाठी बऱ्याच टुर्नामेंट, नंतर त्याच्यानंतर एकत्र खेळत अकॅडमीसाठी एकत्र रिप्रेझेंट करून मग आम्ही शेवटी MIG मेन टीम साठी खेळायला लागलो. बट 9 वर्षापासून ते आतापर्यंत आम्ही सर्वात जास्त क्रिकेटिंग टाइम कुठे किंवा प्रॅक्टिस केली असेल तर ते ग्राउंड आहे. फॅसिलिटी वाईज इट इज अ टॉप क्लास क्लब. आम्ही जिम, स्विमिंग, बॅडमिंटन, काही एक्स्ट्रा करिक्युलर आम्हाला लागले क्रिकेटसाठी, तर मी तिकडे वेळ घालवायचो माझा, टू होन माय स्किल्स, टू इम्प्रूव्ह माय फिटनेस. तर मग इट हॅज बीन अ व्हेरी इंटेग्रल पार्ट. आणि आता जेव्हा मी त्या ग्राउंडवर उतरतो तेव्हा मला असं वाटतं की मी सिंह आहे आणि मी आता जंगलात उतरलोय. वाव, अशी फिलिंग मला येते, कारण मोस्ट नंबर ऑफ मॅचेस पण मला वाटतं मी कुठल्या ग्राउंडवर खेळलो असेल, दॅट इज MIG. सो खूप एक
कनेक्ट आहे माझ्या MIG साठी आणि आय फील व्हेरी प्रिव्हिलेज टू हॅव प्लेड फॉर दॅट क्लब ओव्हर द इयर्स फॉर अ व्हेरी लॉंग पिरियड ऑफ टाइम आणि वॉट एव्हर आय एम टुडे ॲज अ क्रिकेटर आय ओ इट टू MIG. So yeah, I'm very grateful. Brilliant. So this is your journey with MIG Cricket Club. Yes. तर तू एक मला सांग की क्लब क्रिकेट जो एक इंटिग्रल पार्ट एका मुंबई क्रिकेटरच्या लाईफ मधला आहे, हाऊ इम्पॉर्टंट वॉज दॅट फॉर यू आणि एका अपकमिंग क्रिकेटरसाठी पण जो क्लब क्रिकेट खेळतो, हाऊ इम्पॉर्टंट इज क्लब क्रिकेट? I guess it is a very important part of a cricketer's life कारण क्लब क्रिकेट आणि एस्पेशली इन मुंबई. बरोबर हो. असं मला वाटतं की क्लब क्रिकेट जे तुम्हाला शिकवतं ना ते आय गेस काही इंटरनॅशनल प्लेयर्सना पण शिकायला नाही मिळत कारण इंटरनॅशनल प्लेयर्स सगळे दरवेळी स्टेडियमवर खेळतात. बट क्लब मुंबई क्रिकेट जे आहे मैदान क्रिकेट, मुंबईचा मैदान क्रिकेट ही एकच अशी जागा आहे जिथे तुम्हाला कुठले चॅलेंजेस कधी फेस करायला लागतील हे याची तुम्हाला 0% आयडिया आहे. तुम्हाला माहित नसतं की तुम्हाला कुठल्या ग्राउंडवर खेळायचंय, ग्राउंडचे डायमेन्शन्स काय आहेत, विकेट कशी असेल, आता कांगा लीग सुरू होईल तर वेदर काय असेल. गेम तुम्ही एक सेट गेम प्लॅन नाही घेऊन जाऊ शकत. जसं T20ला आजकाल IPL मध्ये काही लोकांचा गेम प्लॅन असतो की जाऊन मारायचंच आहे. जसं अभिषेक शर्मा झाला, वैभव सूर्यवंशी झाला, त्यांचा एकच गेम प्लॅन जाऊन मारायचं. बट क्लब क्रिकेटमध्ये मला असं वाटतं की तासात गेम बदलत असतो. बरोबर. कधी तुमची 150ची पार्टनरशिप होईल, कधी क्लस्टरमध्ये 2-3 विकेट जातील, लगेच सिच्युएशन पलटते. आणि द मेन थिंग इज विकेट्स एका प्रकारच्या नसतात. वेगळे ग्राउंड DY पाटीलला आम्ही जातो तर आम्हाला बॅट्समनसाठी खूप चांगल्या विकेट्स मिळतात जिथे आम्ही ऑन द रेस खेळू शकतो. कट पुल जे चांगले मारतात माझ्यासारखे प्लेयर्स त्यांना खूप मजा येते त्या ग्राउंडवर खेळायला. सेम टाइम तुम्ही जर क्रॉस मैदानला जाल तर तुम्हाला स्टिकी विकेट्स मिळतील, टर्निंग विकेट्स मिळतील, स्लो विकेट्स मिळतात. सो त्या लगेच विदिन अ डे ऑर टू तुम्हाला तुमचा गेम कम्प्लिटली स्विच करायला लागतो. ऑफकोर्स एका संडेला तू या ग्राउंडवर घेत असेल, दुसऱ्या संडेला त्या ग्राउंडवर. सो तुम्ही ऍज अ बॅट्समन तुम्हाला खूप ड्रास्टिक चेंजेस करायला लागतात आपल्या गेम मध्ये आणि विच इज व्हेरी गुड. कारण असं मला वाटतं की वरच्या लेवलच्या क्रिकेटला पण हे तुम्हाला अडॅप्ट करायला लागतं. कारण कुठलाही ग्रेट क्रिकेटर काय एकाच टाईपचं क्रिकेट खेळून कधी, आता विराट कोहलीनी पण ओव्हर द इयर्स त्याचा गेम खूप इव्हॉल्व्ह केला. बरोबर. खूप वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याला अडॅप्ट करायला लागलो म्हणून आज जो जिथे आहे तिथे आहे. सो तेच मला एक म्हणायचं की क्लब क्रिकेट अशी एक जागा आहे जिथे प्लेयर्सना मेंटली खूप स्ट्रॉंग बनतात आणि त्यांना वेगवेगळ्या टाईपचे क्रिकेटर्स बरोबर खेळायला मिळतात. कारण असं पण असतं की तुम्हाला कधी एकदम चांगली टीम लागेल किंवा एकदम खरा. आणि असं मला वाटतं की जेवढे डिफिकल्ट चांगल्या टीम बरोबर रन करणं ना तेवढंच डिफिकल्ट एकदम खराब टीम बरोबर रन करणं पण. कारण तुमच्या मनात कधी कधी खूप कॉम्पिटिशन्स येत की आदल्या रात्री विचार करता अरे नकली टीम बरोबर मॅच आहे, माझी 100 नक्कीच आहे. पण तसं नसतं. तुम्ही 2 कडकडीत बाउंड्री मारून तिसऱ्या बॉलवर आफ्टर ऑल बॅट्समनला एक बॉल लागतो. सो या खूप गोष्टी मला शिकवल्यात क्लब क्रिकेटने अँड इट हॅज मेड मी स्ट्रॉंगर. आता आय फील की आय एम अ मच इव्हॉल्व्ड क्रिकेटर देन व्हॉट आय वॉज 5 years बॅक वेन आय प्लेड अंडर 19. सो या वर्षी माझे 5 शंभर झाले क्लब क्रिकेटला. बट आय हॅव सेट माय सेल्फ अ गोल टू स्कोर 700 to 800 अपकमिंग सीझन अँड आय एम व्हेरी कॉन्फिडंट दॅट आय विल अचीव्ह इट. कारण मला यावर्षी मी रणजी ट्रॉफी किंवा सिनियर टीम साठी खेळायचं एम करतो. ब्रिलियंट अँड आय विश यू ऑल द बेस्ट फॉर दॅट थिंग. थँक्यू. तू जसं आता म्हणालास की इव्हॉल्व्ह झालायस ऍज अ क्लब क्रिकेटर आणि ऍज अ बॅट्समन, तू म्हणालास, टेल मी अबाउट द कॉम्पिटिशन इन मुंबई क्रिकेट. कारण तू जसं म्हणालास बॅट्समनला एकच बॉल लागतो. काय तुला वेगळं करायला लागतं टू स्टँड आउट इन दिस मुंबई क्रिकेट सर्किट? आता जसं म्हणालास 5 शंभर केलेस तरी तू आता सिलेक्शनच्या सर्किट मधनं बाहेर आहेस. तर काय तुला वेगळं करायला लागतं ऍज अ बॅट्समन किंवा ऍज अ प्लेअर इन मुंबई क्रिकेट टू स्टे इन दॅट सर्किट? याचं एक खूप सिम्पल उत्तर आहे.
योद्धाच्या हातात तलवार असते तसं क्रिकेटरच्या हातात बॅट असते किंवा बॉल. बॅट किंवा बॉल वॉट आयदर. सो आय थिंक दॅट इज द ओनली करन्सी विच जे तुमच्याकडे आहे विच यू कॅन प्रूव्ह युअर वर्थ बाय युअर सेल्फ. कारण आता मला असं वाटतं की 500 आर नॉट इनफ. आय कॅन स्कोर 7 or 8. बरोबर. सो आपल्या वेळेचे जे कोचेस पण बोलत आले की 100 केलेस 150 कर, 150 केलेस 200 कर. ते मला वाटतं तेच खडूस क्रिकेट आहे. बरोबर. मुंबईमध्ये म्हणतात खडूस क्रिकेट. खडूस क्रिकेट काय आहे? हेच खडूस क्रिकेट आहे की जरा एक सर्टन स्कोर परफॉर्मन्सनी जर होत नसेल तर डबल इट अप. आय थिंक दॅट इज द ओनली थिंग यू कॅन. बाकी तुम्ही याला ब्लेम करा त्याला ब्लेम करा. ब्लेम करायला गेलात तर 100 लोक निघतील. पण But then when you put a mirror in front of yourself, at the end of the day, you have to take onus of your own performance and your selection. जे तुमच्या हातात जी करन्सी आहे तीच देऊन म्हणजे परफॉर्मन्स देऊनच तुम्ही यू कॅन अचीव्ह वॉट एव्हर यू वॉन्ट इन क्रिकेट. सो आय थिंक ॲज यू सेड कॉम्पिटिशन खूप आहे. म्हणजे तुम्ही एव्हरी वीकेंड जर स्कोर कार्ड उघडाल तुम्हाला 8 ते 10 100 दिसतीलच. बरोबर. सो आय थिंक what another thing can make you stand out is rather than scoring 100, a 200 you can score a double 100. कारण डबल 100 आपल्याला दिसत नाही. Or maybe 150. or maybe a daddy 100. Correct. You can say तेच म्हणाल. anything above 150. कारण फर्स्टली लिमिटेड ओव्हर्सचे गेम्स असतात. एव्हरी वीकेंड असतात. सो 70 overs इज द मॅक्स दॅट आणि इज प्ले. खूप कमी लीग गेम्स आणि खूप कमी लीग गेम्स असतात. 3 लीग गेम्स असतात आणि नॉकआउट. आणि तुम्हाला नॉकआउट मिळणार की नाही ते पण गॅरंटी नसते. जर नाही मिळाले जर तुम्ही खराब केलं तर तुम्हाला 3 आठवड्याचा ब्रेक मिळतो. सो ते लीग मॅचेस आम्ही याच इंटेन्शननी खेळतो की आम्हाला नॉकआउट मध्ये जाऊन परफॉर्मन्स करून वर जायला मिळेल. कारण नॉकआउटचे परफॉर्मन्स खूप क्रुशियल असतात. एक मॅच तेवढी मिळत एक मॅच वाढत जाते आणि लिमिटेड ओव्हर्स असल्यामुळे तुम्ही 150-200 करणं इटसेल्फ गुड इज अ बिग अचीवमेंट. बरोबर. सो आय थिंक my plan for this year is also की when I score 100 I make sure that it is a big one. ताकी लोकांच्या नजरेत येईल. बरोबर. आणि जसं म्हटलं की बॉलरला पण फायफर इज द टार्गेट. तुम्ही जितके 5 विकेट काढाल इंडियन स्कोर बोर्डच दिसतो. तेच दिसतं तुम्हाला. आता जसं मी म्हणालो की T20 मुंबईला लोक बघतात. क्लब क्रिकेटमध्ये इट इज हिडन. एंड ऑफ द डे स्कोर कार्ड वर तुझं काय स्कोर कार्ड और सिलेक्टर स्कोर कार्ड. कारण इट इज नॉट फिजिकली पॉसिबल फॉर देम टू गो अँड वॉच एव्हरी गेम. कारण किती 30-40 मॅचेस चालू असतात वीकेंडला. सो आय थिंक दॅट इज अ गुड थिंग. बट इट मेक्स यू स्ट्रॉंग की बाबा इफ यू हॅव टू डू अ सर्टन थिंग यू हॅव टू डू इट इरिस्पेक्टिव्ह वेदर यू लाईक इट ऑर नॉट. सो आय थिंक दॅट इज माय प्लॅन फॉर दिस इयर अँड आय एम व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट. तू मुंबईसाठी प्रत्येक एज ग्रुप खेळत आलेला आहेस. अंडर 13, 15, 17, 19, 20, 14, 16, 19, 26. बरोबर. तुझ्या वेळेला 14, 16, 19, 25 होता. यू आर येट टू मेक अ मार्क इन द सिनियर टीम. काय तुझे प्लॅन्स आहेत आता या अपकमिंग सीझन साठी? या ऑफ सीझन मध्ये माझं टार्गेट हेच आहे की पहिलं तर आय वर्क ऑन माय फिटनेस. कारण I have been told by some people that you need to shed a few kilos to look like a sports person, like a proper athlete. Oh, okay. So that is first on my list. I don't consider myself slow on the field, and I don't think people will also tell you that I'm slow on the field. I'm pretty quick. पण ते appearance आजकाल क्रिकेट एवढं फास्ट झाले की appearance पण लागतो. So that is first thing on my mind to reduce a few kilos. And then I think, as I told you, the only thing on my mind is I outperform. म्हणजे I should, माझ्या मनात आहे की मी ज्या लेवलला आहे आणि जो सेकंड बेस्ट आहे त्याच्यामध्ये एक कन्सिडरेट डिफरन्स असला पाहिजे. तरच वरुण लवंदे हे नाव कन्सिडर करतील लोक सिलेक्शनसाठी. सो यावर्षी माझा गोल तोच आहे
पण मला जर असं वाटतं की तू स्वतःलाच आउट परफॉर्म केलंस तर गेल्या सीझनच्या वरुण लवंदेला जर तू आउट परफॉर्म केलास that will also make a bigger mark. येस, म्हणजे हा सीझनही माझा काही खराब नव्हता. तर I म्हणतोय scored 500 Yes. and it was a very decent season for me. But if that is not enough, then I'm looking for bigger things. बरोबर. तर तुझा हा प्लॅन आहे या वर्षीसाठी. तू आयुष्यात ते जे अंडर 14, अंडर 16, अंडर 19 चे खेळ आहेस. हाऊ वर युअर प्रेपरेशन्स मी बोलेन, बट हाऊ वॉज दॅट एंटायर थिंग टू रेप्रेझेंट फॉर मुंबई प्रत्येक वर्षी? I will say it was a golden period. कारण प्रत्येक एज ग्रुप आणि व्हेरियस नंबर ऑफ टूर्स इंडियाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन मॅच खेळणं, इट वॉज अ डिफरंट फिलिंग इन इट सेल्फ. मुंबईला रिप्रेझेंट करणं पण, जेव्हा मी अंडर 14 जेव्हा मला फर्स्ट टाइम मुंबईची जर्सी मिळाली, इट वॉज अ व्हेरी प्राऊड मोमेंट. कारण त्याच्या आधी जेव्हापासून 7-8 वर्षापासून जेव्हा मी क्रिकेट चालू केलेलं, तेव्हा टार्गेट तोच होता की मुंबईसाठी खेळायचं आहे 10-11. सो जेव्हा अंडर 14 खेळलो पहिल्यांदा, डेब्यू मध्ये मी 75 ऑड रन्स केले आणि त्याच्यानंतर मग देन आय थॉट की बाबा दिस इज अ लेवल दॅट आय वॉन्ट टू प्ले फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम. मग त्याच्यानंतर मी मेहनत करत गेलो वर्षानुवर्ष, प्रत्येक वर्षी एज ग्रुप खेळलो. पण एज ग्रुप मध्ये पण कॉम्पिटिशन खूप फार असते, स्वतः मुंबईच्या टीमसाठी पण आणि बाहेरच्या प्लेयर्स बरोबर. कारण प्रत्येक सिरीज नंतर, टुर्नामेंट नंतर झोनचं सिलेक्शन होतं, मग झोन मधनं NCAA ला जातात प्लेयर्स. सो तेव्हा त्यावेळेला मला खूप एक्साइटमेंट असायची की बाबा मी मुंबईसाठी परफॉर्म करीन तर मी झोनलला सिलेक्ट होईन, झोनल मध्ये चांगलं केलं तर नाही. त्यावेळी NCAA ला जाणं, NCAA चा कॅम्प अटेंड करणं वॉज अ व्हेरी प्रेस्टिजियस थिंग. तर अंडर 16 मध्ये मी आणि यशस्वी फर्स्ट टाइम सिलेक्ट झालेलो NCAA ला. ऍक्च्युली सरप्राइझिंगली मी त्या वर्षी सेकंड हायस्ट रन गेटर होतो विनू मंकड मध्ये, अंडर 19 विजय हजारे मध्ये, सॉरी विजय मर्चंट मध्ये, अंडर 16 ला मी सेकंड हायेस्ट होतो आणि तिलक वर्मा वॉज द हायेस्ट रन गेटर, आय थिंक विथ द डिफरन्स ऑफ सम 50-60 रन्स. आणि मी मॅचेस पण कमी खेळलेलो बऱ्यापैकी त्याच्या. आणि यशस्वी त्यावेळी ऍज अ बॉलर आलेला, ऍज अ लेग स्पिनर त्यांनी, बॉलर तो NCAA मध्ये आलेला. त्यांनी 40 ऑड विकेट घेतलेले, रन्स त्याचे एवढे नव्हते जास्त, 40 विकेट घेतलेले. आणि आम्ही दोघं, मी ऍज अ बॅट्समन, तो ऍज अ बॉलर NCAA ला गेलेलो. आम्ही 2 महिन्याचा कॅम्प केला. इंटरेस्टिंग पॉइंट खूप, म्हणजे त्यावेळेला आय थिंक त्या कॅम्प नंतरच ही स्टार्टेड टेक, कारण त्या कॅम्प मध्ये त्यांनी प्रॅक्टिस पण एवढी केली. आणि त्या कॅम्प मध्ये 1.5 महिन्यात जो आपण एफर्ट तिकडे ते लोक करून घेतात, इज व्हेरी प्रोफेशनल. कारण तिकडे होल अँड सोल रिझन तुम्ही तुमचं क्रिकेट अपग्रेड करायला जाता. सो 1.5 महिन्यात जेवढं काही होईल ते सगळं करून घेतात. 2 पार्ट मध्ये डिवाइड असतात, सकाळचे सेशन आणि दुपारचे सेशन, आणि प्रोफेशनल टीम असते तुमच्याबरोबर काम करायला. सो आय थिंक त्या कॅम्प नंतरच यशस्वीने त्याची आय गेस बॅटिंग पण थोडी सिरियसली घ्यायला लागला. त्या कॅम्प मध्ये माझ्याबरोबर तिलक वर्मा होता, कार्तिक त्यागी होता, ध्रुव जुरेल होता. सो NCAA ला फर्स्ट टाइम मी अंडर 16 ला गेलो, मग 19 ला सुद्धा गेलो. 19 ला 1 वर्ष मी 4 मॅच मध्ये 450 रन करून गेलेलो. नंतर 23 चे पण माझे खूप काही फॉन्ड मेमरीज आहेत. सो खूप मजा आली क्लब क्रिकेट, एज ग्रुप क्रिकेट खेळायला मुंबईसाठी. आणि या इट वॉज अ गोल्डन पिरियड ऑफ माय लाईफ. टॉकिंग अबाउट NCAA, अंडर 16 चा तू बोललास, अंडर 19 ला जो NCAA ला गेलास, तिकडनं जर ऑफकोर्स तू एशिया कपच्या टीम मध्ये आलास इंडियाच्या, आणि तुमचे कोच होते राहुल द्रविड. बरोबर. त्यावेळेचे तुझे काय फनी मेमरीज बोलू शकतोस, किंवा फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट मीट विथ द ग्रेट वॉल ऑफ इंडिया, द लेजेंड राहुल द्रविड. हाऊ वॉज द फर्स्ट मीट विथ युअर कोच? फर्स्ट मीट तर मी म्हणणार नाही, खूप प्रोफेशनल झाली माझी. ऍक्च्युली फनी इन्सिडेंट झाला. त्यावेळी माझे सिलेक्टर होते, जसं मी मगाशी म्हणालो, आशिष कपूर. त्यांनी मला ऍडवाइस केलेलं की फिटनेसवर तू काम कर, कारण त्यावेळी पण मी थोडा हेल्दी होतो.
आणि त्यांनी सांगितलेलं की यू शुड कट डाऊन 5-7 किलो. पण तेव्हा तर लहान मुलगा, खाण्याचा शौकीन, तर इंडियाच्या टूरला सिलेक्ट झालो मी. ट्रिव्हँड्रमला होतो आम्ही क्वाड्रँग्युलर सिरीज साठी. अच्छा. आणि मला आय हॅड नो आयडिया की राहुल सर पण आले असतील किंवा आहेत कोच, हे मला 0 आयडिया होती. आणि मी असंच संध्याकाळच्या वेळेला भूक लागलेली म्हणून 2 डॉमिनोजचे पिझ्झा मागवले आम्ही. आणि मग वर परत रूम मध्ये जायला निघालो. तर तेवढ्यात हातात माझ्या पिझ्झा होता आणि 2 हातात 2 पिझ्झा. 2 हातात 2 पिझ्झा होते. आणि जस्ट एलिव्हेटर डिंग झाला आणि समोरनं राहुल सर आले. लिफ्ट मध्ये राहुल सर आहेत. मध्ये राहुल सर, लिफ्ट मध्ये राहुल सर ते बाहेर आले जस्ट. म्हणजे थोड्या डिस्टन्सवर होतो आम्ही. सो आय अज्युम की त्याच्या आधी कधी भेटणं वगैरे काही नाही झालं माझं राहुल सरांबरोबर. आणि ऑब्व्हियसली तो एवढा मोठा माणूस, मला वाटलं की ते ओळखत पण नसतील मला. त्यामुळे मी लपून दुसरीकडे पळायला बघत होतो. जसं मी पळायला निघालो आवाज आला वरून, कमी आधी विचार केला कोण बोलतो. नंतर बघितलं राहुल सरांनी हाक मारली. अच्छा. मी लिटरली फ्रीज झालो त्या मोमेंटला. मला कळत नव्हतं काय करू काय नव्हतं. सर असं बघितलं, सर काय मी का, तर हा या यू कम यार. तर त्यांनी बोलवलं आणि त्यांनी विचारलं व्हॉट इज दिस. तर माझ्याकडे काही उत्तर नाही. मी माझ्या रूममेट प्रज्ञेश होता त्या कांटिलीवर, त्याच्या नावावर चिकटवलं की अरे सर हे पिझ्झा त्याच्यासाठी नेतोय मी. त्याने मला सांगितलं खालती जाऊन आलं. तर त्यांना कळलं की मी फिरकी घेतोय. माझ्याकडे बघून हसले. आणि नंतर आमचे आनंद दाते ट्रेनर होते, आनंद सर. तर त्यांनी ते पण कोइन्सिडेंटली जस्ट आलेले खालती. सो त्यांनी सांगितलं की they actually told me की आशिष कपूर told me about you, you are a very fine player. and त्यांनी म्हणजे जेवढा त्यांचा स्टडी होता प्रत्येक क्रिकेटर बद्दल, की ही लिटरली टोल्ड मी की लास्ट एका वर्षात जेव्हापासून ते ट्रॅक करत होते मला, त्यांनी किती रन्स कुठे कुठे बनवले हे त्यांच्या तोंडावर होतं. आनंद दाते सर? नाही, राहुल सर. राहुल सरांनी मला सांगितलं की मी तुला मी या वेळेला इतकं बघितलं. म्हणजे त्यांना हे सगळे स्कोर माझी माहिती होतं. पक्का कळणार आहे पिझ्झा कोणासाठी. तेव्हा कळलेलं आता मी काय बनणार त्याच्यावर. सो दॅट वॉज द फर्स्ट मीट. आणि नंतर त्यांनी आनंद सरांची मला सांगितलं की त्यांनी सोपवलं आणि त्यांनी सांगितलं की यू लुक आफ्टर हिज ध्यान रखना. सो दॅट वॉज अ व्हेरी फनी इन्सिडेंट. बट या आफ्टर दॅट त्याच्यानंतर एशिया कप च्या आधी पण NCA ला कॅम्प लागलेला आमचा. तिथे राहुल सरांनंतर 1.5 महिने होतो आम्ही. क्वाड्रँग्युलर सिरीज जिंकल्यानंतर तिथे मी खूप चांगला परफॉर्म केलेला, 2-3 100 केलेला आहे आय गेस. आणि त्यावेळेला राहुल सर प्रत्येक सेशन यायचे बघायला की प्लेयर्स कसं करतायत, हाऊ आर दे गिअरिंग अप. कारण वर्ल्ड कप, एशिया कप लिटरली 1.5 महिन्यात होता आणि वर्ल्ड कप 5-6 महिन्यात होता. सो ते येऊन बघत होते की प्रत्येक प्लेअर काय फॉर्म मध्ये, कसा बॅटिंग करतोय, कसा बॉलिंग करतोय. ते स्वतःचे इनपुट्स द्यायचे. म्हणजे आपले जसं कोण सेलिब्रिटी किंवा कोण असा मोठा क्रिकेटर आला तर आपण एक्सपेक्ट करतो की हा थोडं बघेल, ब्रशअप करेल, थोडं सांगेल. बट ही वॉज सेशन स्टार्ट झाल्यापासून एंड होईपर्यंत पूर्ण सेशन ते ऑब्झर्व करायचे. आणि असं कधी त्यांनी असं बायस केलं नाही, कोणाबरोबर बायस केलं नाही की याला कमी लक्ष दिलं की याला जास्त लक्ष दिलं. सो प्रत्येक प्लेअरला त्याच्या डेव्हलपमेंटसाठी काय काय लागेल हे त्यांनी पिन पॉइंट करून सांगितलं. नंतर फॉलो करणं न करणं हे प्लेअरवर असतं. बट पर्सन एकाचा सांगणं म्हणजे खूप प्रोफेशनल. आणि नेव्हर मेड अस फील लाईक की दिस पर्सन हॅज रिप्रेझेंट इंडिया अँड प्लेड. ही इज अ लेजंड, वन ऑफ द लेजंड. कधीच वाटलं नाही. एशिया कपचा तू जे बोललास, तुम्ही जी फायनल जिंकलात एशिया कपची, 50 ओव्हरमध्ये फक्त 105 ला तुम्ही ऑल आउट झालेला. बरोबर. आणि तिथून ती मॅच जिंकणं, ते टीमची एनर्जी काय होती. म्हणजे तुम्हाला पण वाटलं असेल की ऑफकोर्स यार 50 ओव्हरमध्ये 105. बरोबर.
ब्रेक मध्ये काय असं बोललात की हा की म्हणजे तूच सांग मला. मगाशी मी जसं म्हणालो ना ऍक्च्युली मुंबई T20च्या मॅचला पण ऍटिट्यूड हा जो एक शब्द आहे, फिल्डिंग आणि इट कॅन डू मिरॅकल्स इज वॉट आय फील. तेव्हा पण 105 रन आणि त्या मॅचला तर इट वॉज अ फ्लॅट ट्रॅक. म्हणजे बॉल ना स्विंग होत होता ना टर्न होत होता, काहीच होत नव्हतं. बांगलादेशची साईड खूप चांगली होती. म्हणजे त्यांनी वर्ल्ड कप त्यांनीच जिंकला, आम्हाला फायनल मध्ये हरलो. बट त्यांची साईड खूप चांगली आणि आमचे शोल्डर डाऊन होते. म्हणजे लिटरली आम्ही वी हॅड गिव्हन अप ऑन. म्हणजे आम्हाला हार्डली विन प्रेडिक्टर पण काय ते 7% दाखवत होता आमचा. सो आज ड्रेसिंग रूम मध्ये आम्ही बघितलं टीव्हीवर की असं आहे. बट तेव्हा पण पारस सर होते आम्हाला, कोच पारस मामरे. त्यांनी येऊन आम्हाला खूप इनपुट दिले. म्हणजे इट इज अ मॅटर ऑफ 3 विकेट्स. जर तुम्ही इनिशियली 3 विकेट घेतले तर तुम्ही पुट युअर सेल्फ इन द ऑपोजिट टीम अँड थिंक अबाउट इट. तर 10ला 3 विकेट आहेत, चेजिंग 100 ऑड रन्स, किती प्रेशर असेल. आणि ते पण फायनल मध्ये एशिया कपच्या, वेअर हार्डली प्लेयर्स हॅव प्लेड दॅट बिग ऑफ अ प्रेशर गेम. सो आय थिंक पहिले 2-3 विकेट आम्हाला लवकर मिळाले आणि आय थिंक ते खूप क्रुशल होते. कारण दॅट आय थिंक इट सेल्फ गेव अस अ बिलीफ की बाबा नाही, आम्ही पण ही मॅच काढू शकतो. 50-60 रन एक विकेट किंवा नो लॉस वर गेले असते तर काहीच नाही, आम्ही सोडलाच असता तो गेम. पण जेव्हा त्यांचे 10ला 3 झाले आमचे, आणि झाले 10ला 3 ऍक्च्युली, म्हणजे आम्ही गेलो ग्राउंडवर. आय थिंक फर्स्ट ओव्हरलाच फर्स्ट बॉलला आय थिंक सुशांत मिश्राने बोल्ड काढला आणि ब्रिलियंट स्पिन स्विंगिंग डिलिव्हरी, बॅट मधनं गॅप आणि स्टंप वेंट कार्टविल. सो आय थिंक दॅट वॉज द मोमेंट जिकडे सगळे चार्जअप झाले. एक जो पॉइंट लागतो ना स्पार्क क्रिएट करायला टीम मध्ये, तो आय थिंक त्या बॉलनी झाला. आणि लगेच 2-3 ओव्हर मध्ये 2 विकेट अजून पडले. सो 10ला 3 झाले अँड देन वी वर ऑन देम. म्हणजे एक इझी रन नाही, बाउंड्री तर लांबची गोष्ट, सिंगल पण आम्ही इझिली देत नव्हतो. बॉलर्स वर राईट अप टू द मार्क त्या चॅनल मध्ये टाकत होते. आणि म्हणजे ऍटमॉस्फिअर एकदम फील्डवर इलेक्ट्रिफाईंग होता असं मला वाटतं. सगळीकडे डाईव्ह मारतायत प्लेयर्स विदाउट केअरिंग अबाउट देअर बॉडी. इंजरी वगैरे झाली काही फरक नाही. बट आमच्या नंतर डोक्यात होतं की ही फायनल काढली तर इट विल बी अ मॅच टू रिमेंबर फॉर एज. आणि आय थिंक दॅट वॉज द फर्स्ट टाइम आम्ही टीव्हीवर पण येत होतो. लाईव्ह होती ती फायनल स्टार स्पोर्टवर. सो आम्हाला माहिती होतं की मुंबईत तिकडे कोलंबोला होती मॅच, इंडियात सगळे लोक बघतायत. सो यू आर थ्रोईंग आवर सेल्स अराउंड अँड ग्रॅज्युअली मॅच पुढे पुढे जात राहिली. जशी रन्स होत होते रेग्युलर इंटरव्हल्सला, विकेट पण पडत होते. सो मी एक कॅच पण चांगला पकडला. लॉंग ऑनला होतो. त्यांच्या मेन प्लेअरचा लॉंग ऑन वरनं साईड स्क्रीन पर्यंत धावून 56 फॉर 6 झाले तेव्हा ते तिकडे. आणि आय गेस एक पार्टनरशिप झाली त्यांची 30 रनची वगैरे. आणि देन द मॅच केम डाऊन टू द वायर. 6 रन पाहिजे होते त्यांना जिंकायला आणि आम्हाला 2 विकेट पाहिजे. आणि तेव्हा पण इट वॉज इन देअर फेवर ओनली, कारण 6 रन म्हणजे इट इज अ मॅटर ऑफ 1 हिट 1 गुड. आणि काहीतरी 20-30 ओव्हर बॉलचा तर प्रश्नच नव्हता. तर तरी आम्ही वी आर पुशिंग आवर सेल्फ. इझी रन देत नव्हतो. डॉट बॉल्स होत होते, जेवढे आम्हाला माहिती होतं जेवढे डॉट होतील तेवढे प्रेशर त्यांच्यावर राहील. बरोबर, कारण त्यांचे पण शेवटी टेल एंडर्स खेळत होते. टेल एंडर्सना कधी एवढा एक्सपिरियन्स नसतो की ते दे विल बी काम अंडर सच अ प्रेशर सिच्युएशन. त्यामुळे आम्ही जेवढे डॉट्स टाकता येईल तेवढे टाकत होतो. आणि लकीली इट वॉज अ व्हेरी, मे बी आमच्या नशिबात लिहिलेली ती मॅच. अथर्वच होता बॉलर, एक त्याने टाकला आर्मर आणि इट वॉज अ बिग इनसाइड एज आणि त्याच्या इनर थायपॅडवर लागला. आणि सगळे एकत्र अपील करायला लागले, 11च्या 11 लोक विथ द बिलीफ. मी तर लॉंग ऑफला होतो त्यामुळे मला ते दिसलं नाही, समजलं नाही. आणि पण नंतर मला
टीव्हीवर कळले, रिप्ले मध्ये कळले. पण जे आय एम शुअर की जे जवळ होते बॅटच्या त्यांना कळलं असेल. पण सगळे एकत्र अपीलला गेल्यामुळे अंपायरवर खूप प्रेशर आला आणि त्यांनी आउट दिलं. आणि शेवटी लास्ट विकेट काय 5 रन पाहिजे, 5 रन हवे होते आणि 101ला 9 होते. 101ला 9 होते आणि अथर्वने आर्मर टाकला आणि मिस्टेक आणि बोल्ड झाला. त्याच्यानंतर जे म्हणजे प्लेयर्स पासून सपोर्ट स्टाफ पर्यंत सगळे वेड्यासारखे इकडे तिकडे धावायचे की म्हणजे अनबिलिव्हेबल मॅच. पहिली गोष्ट तर विथ एवढीशी होप होती आम्हाला ती मॅच जिंकायची ऑन अ फ्लॅट ट्रॅक विथ अ गुड बॅटिंग लाईन ऑफ इन फ्रंट. आणि ती मॅच आम्ही कन्वर्ट केली आणि डुईंग इट फॉर द कंट्री मेंट अ लॉट टू इच वन ऑफ अस. कारण त्यावेळेला एस्टॅब्लिश प्लेअर पण कोण नव्हतं. एव्हरी वन वॉज ट्राईंग टू कम अप थ्रू द रँक्स. ध्रुव जुरेल लीड करत होता ती मॅच. आणि म्हणजे आय थिंक वन ऑफ द व्हेरी फ्यू मॅचेस जिकडे मी असा ऍटमॉस्फिअर एक्सपिरियन्स केला की बाबा क्रिकेट एक असा गेम आहे जिथे कधीही काही होऊ शकतं. म्हणजे जसं म्हणतात ना क्रिकेटमध्ये, इट इज नॉट ओव्हर अंटिल द लास्ट बॉल इज बॉल. बरोबर. त्याचा अर्थ मला त्या दिवशी कळला. या मॅचला बघून मी तुला विचार की तुझ्या लाईफ मधली सर्वात मेमोरेबल मॅच कोणती असेल? विथ अ होलिस्टिक पॉइंट ऑफ व्ह्यू फॉर द टीम. या फॉर यू, फॉर द टीम, एनिथिंग. फॉर मी हीच आहे मॅच ही. आणि आता MPL ची जी सोबो फॅल्कन बरोबर झाली ती. कारण तिथे होप खूप कमी होती. आणि मी नॉट बिंग अ बॉलर आय कॅनॉट गिव्ह माय परफॉर्मन्स इन बरोबर. All I can contribute is in the field. बरोबर. Because I can't live that moment as a bowler. Correct. But I think my role is also equally crucial as much as the bowler. कारण तू एक कॅच सोडला, तिकडे काही झालं, मी थोडंही जर इकडे तिकडे काही केलं किंवा मिसफील केली, 1 झाले तरी पण ते मोमेंटम शिफ्ट होतं. बाकीच्यांचे शोल्डर डाऊन होतात. सो त्यावेळेला ग्राउंडवर माहोल असा असतो की कोणी पण 11 मधनं कोणी पण कॅन लेट यू डाऊन. आणि ज्याची प्रॉबिलिटी खूप हाय असते. करेक्ट. कारण बॉल टाकल्यापासून बॅट्समनने शॉट मारला, फिल्डिंग करून किपरकडे थ्रो करून रनआउट कॅच जे पण होईपर्यंत जास्त इन्व्हॉल्वमेंट फिल्डिंग टीमची आहे. बरोबर. आणि चूक करायला 11 लोकांमध्ये जास्त प्रॉबिलिटी आहे. 2 लोकांमध्ये बॅट्समन 50-50 बॅट्समनच्या कंट्रोलमध्ये येतो गेम. कारण त्याच्यासाठी सिच्युएशन इझी आहे. पण जेव्हा 11च्या 11 लोकांचा बिलीफ असतो ना, तेव्हा तशी कुठली तरी मॅच निघू शकते. आणि आय थिंक इट इज वन ऑफ द मोस्ट मेमोरेबल मॅचेस इन माय लाईफ. माझ्या आय हॅव परफॉर्म्ड इन अ लॉट ऑफ मॅचेस, आय हॅव वन अ लॉट ऑफ मॅचेस फॉर माय टीम. बट द फिलिंग दॅट यू गेट वेन यू डिफेंड सच लो टोटल्स और अशी गेलेली मॅच काढणं, ही जी फिलिंग आहे ना, दॅट इज व्हॉट आय थिंक आय प्ले क्रिकेट फॉर. इन दी एंड तेच म्हणतात ना की पर्सनल माइलस्टोन बाजूला राहतात, बट ती मॅच जिंकलो नाही. तू 300 गेलेस पण ती मॅच जिंकलो नाही. काही झोप नाही ना, रात्री झोप नाही. हेच आम्ही मुंबई T20ला सेमीफायनल हरल्यावर झालेलं आमचं. की म्हणजे असं आमची टीम एवढी चांगली परफॉर्म करत होती आणि एव्हरीथिंग वॉज क्लिकिंग फॉर अस. म्हणजे वी फिनिश्ड ॲट द टॉप ऑफ द टेबल. मोठमोठ्या टीमला आम्ही हरवलं and everything was going right for us. But that one, I think, we could have defended in that match. But I think एक minor चूक झाली आमची डिसिजन मेकिंग मध्ये. सो आय थिंक बॅट्समन पण तेवढी चांगली बॅटिंग नाही केली जेवढी करायला पाहिजे होती. बट दॅट कॉस्ट द मॅच. आणि त्याच्यामुळे झोप नाही. म्हणजे ज्या अशा मॅचेस जिंकल्यावर आणि फॉर अ क्रिकेटर हे खूप अफेक्ट होतं आम्हाला, मॅच जिंकणं आणि हरणं. भले तुम्ही 5 मॅच मध्ये 4 मॅचला लवकर आउट व्हा. म्हणजे मला जर कोणी सांगितलं की तुझा पर्सनल फ्रंटवर खराब जाईल पण तुम्ही ट्रॉफी जिंकाल, किंवा तुझं पर्सनल ब्रिलियंट जाईल पण तुम्ही ट्रॉफी नाही जिंकणार, आय वुड डेफिनेटली चूज द फर्स्ट वन. ऑफकोर्स. सो ॲज क्रिकेटर आम्हाला विनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड you can only win when your team, each person from your team is putting in 100% of their efforts.
करेक्ट ऍब्सोल्युटली करेक्ट. दिस वॉज द क्रिकेटर वरुण लवंडे. खूप कमी लोकांना आता माहिती आहे की गव्हर्नमेंट एम्प्लॉई वरुण लवंडे 2.0 होऊ शकतो. सो यू वर्क विथ CAG येस. आणि 2 वर्ष आधी तुला हे जॉब मिळाला. हाऊ इम्पॉर्टंट इट इज टू हॅव सच अ स्टेबिलिटी बिहाइंड यू जेव्हा तू तुझं ड्रीम परस्यू करतोयस. स्टेबिलिटी तर जेव्हा मला जॉब ऑफर झालेला तेव्हा ऑनेस्टली सांगेन तर 0% इच्छा होती मला जॉब घ्यायला. बिकॉज जॉब म्हटल्यावर ॲज अ प्लेअर तुम्हाला तुमच्या मनात येतं की अरे 8 तास बसायला लागणार, ड्युटी करायला लागणार, हे ते. बट आय एम व्हेरी फॉर्च्युनेट टचवूड की मला खूप चांगला जॉब मिळाला. म्हणजे आय एम अ स्पोर्ट्स रिक्रूट आणि मला फुल डे ऑफिस अटेंड करायला नाही लागत. कन्सेशन हा मिळतं मला क्रिकेटसाठी आणि आय एम व्हेरी फॉर्च्युनेट इन दॅट सेन्स. त्यावेळी जेव्हा मी जॉब घेतला, म्हणजे ऍक्च्युली मी माझ्या मनाने जॉब नाही घेतला. माझी आई माझ्या मागे लागली. कारण ऍट द एंड ऑफ द डे जॉब पण इम्पॉर्टंट आहे. कारण जर तुम्ही खूप वेल ऑफ म्हणजे शौकशाही म्हणजे एकदम मोठ्या बॅकग्राऊंड मधून नाही आला तर तुम्हाला एनी सोर्स ऑफ इन्कम इज व्हेरी क्रुशियल फॉर यू अँड युअर फॅमिली. सो इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी टू टेक दॅट अप ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम. सो आईने जबरदस्ती करून घेतला तो जॉब. आणि नाव when I look at hindsight, I feel that it was the right decision. कारण आता मला जो इन्कम येतो त्याच्यातनं आय इन्व्हेस्टेड ऑन क्रिकेट. कारण तेव्हा मला विचार करायला लागायचा अरे आता बॅट नवीन घ्यायची झाली, इतके पैसे जातील, आईचे पैसे पेरेंट्सचे पैसे घालायला लागणार त्याच्यात. सो बॅक ऑफ द माइंड तुमच्या ते चालू असतं की आपण वी आर म्हणजे एक बोज असल्यासारखं फॅमिली. कारण क्रिकेट मधनं इन्कम असा काही गॅरंटी स्टेटसाठी खेळणार तेव्हा तुम्ही स्टेटसाठी खेळताय किंवा इंडियासाठी खेळताय तर तुम्हाला इन्कम आहे. किंवा लीग जर चालू असेल त्याच्यातनं जो काही इन्कम. बट यू डोंट गेट पेड, यू हार्डली गेट पेड फॉर क्लब गेम्स. सो घर नाही चालू शकत त्याच्यात. सो आय थिंक नाव I feel very lucky that I have this job and I can invest and use my money to great use for my career which I want to pursue in cricket to go to climb up the ladder. So हा जॉब मला मिळून 2 वर्ष झाली आणि राईट नाव आय एम एन्जॉईंग इट आतापर्यंत. आणि मला क्रिकेटही मनापासून जेवढं हवं तेवढं खेळायला मिळतं. सो आय एम व्हेरी हॅपी. इंडियन क्रिकेटमुळेच म्हणजे आता एवढा मी शिकलेलो नाही की बाबा मला स्वतःच्या गव्हर्नमेंट जॉब मिळेल. आणि त्यांना वेकन्सी आलेली स्पोर्टची ती फिलअप करून आमचं सिलेक्शन झालं. त्याच्यात माझं नाव फर्स्ट वर आलं आणि मला जॉब ऑफर झाला आणि मी घेतलं. आय थिंक इट वॉज डेस्टिनी. सो दिस इज अ गुड प्लॅन बी टू हॅव. कोणाचं असं ऑफकोर्स इट इज अ प्लॅन बी. इट वॉज प्लॅन बी ऑफकोर्स. पहिला तर तुझं लाईफ मध्ये एम तर होतं गेम वर खेळायचा आहे आणि तो नक्कीच म्हणजे अजून 5-8 वर्ष जोपर्यंत माझी बॉडी मला सांगत. तेच मी आता तुला विचारणार होतो. व्हॉट आर युअर ऍस्पिरेशन्स इन द कमिंग 5 years यू कॅन से. काय तुझं व्हॉट आर युअर ऍस्पिरेशन्स? 5 years इज टू लॉंग. व्हेरी खूप लांब पर्यंत. द नेक्स्ट 2 years आय एम लुकिंग. आधी तर मी अपकमिंग सीझनला काही गोल सेट केले. आय थिंक दोज आर व्हेरी पर्सनल टू मी. फर्स्टली as I told you to score X number of runs. बरोबर. 7 to 800 this upcoming season domestic club cricket. आणि with that side by side I consider myself a very good T20 player. Yeah. सो माय गोल आता या वर्षीच्या T20 सीझन साठी आहे की मी लास्ट इयर मी T20 त्या 5 मधून 200 T20 मध्ये गेले. सो माय गोल दिस इयर इज आय स्कोर 400 इन T20 मॅचेस.
जसं आम्हाला DY पाटील मिळते. DY पाटील हम्म. टुर्नामेंट पण T20 मुंबई बरोबर मला वाटतं की ॲट पार आहे ती Because it is टुर्नामेंट. all India. ॲट पार ऑर आय कॅन से अ लेवल हायर ऑल्सो. कारण ज्याही 3-4 टीम मोठ्या आहेत जसं DY पाटील झाली, इन्कम टॅक्स झाली, यांच्या थ्रू आमची स्वतःची CAC ची टीम झाली. आमच्या टीम मध्ये लास्ट इयर 4-5 IPL प्लेयर्स होते. DY पाटीलच्या टीम मध्ये प्रत्येक वर्षी 3 ते 4 इंडिया प्लेयर्स, गेस्ट प्लेयर्स येतात. ते भुवनेश्वर येतो, कृणाल येतो, वरुण चक्रवर्ती येतो, तिलक राणा आलेला, तिलक वर्मा. आणि रिलायन्सच्या टीम मध्ये ऑलमोस्ट मुंबई इंडियन्सची एक्सेप्ट द स्टॉलवर्थ सूर्या पण डोमेस्टिक प्लेयर्स असतात. डोमेस्टिक प्लेयर्स असतात सगळे. म्हणजे रोहित शर्माने सोडले तर जे इंडियाला लेजंड सोडले तर सगळे असतात. बरोबर. आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या अगेन्स्ट खेळून त्यांना हरवण्यात जी मजा आहे, जो कॉन्फिडन्स आहे लेवल, तो आय थिंक खूप एकदम व्हॅल्युएबल आहे. आणि दिस इयर आय एम लुकिंग फॉरवर्ड टू प्ले व्हेरी वेल इन द DY पाटील T20 and the upcoming Mumbai T20 league. You said smaller goals. Yeah. So वरुण थोडा फन एलिमेंट आणणार आपण. काही क्वेश्चन्स विचारेन, नॉट काइंड ऑफ रॅपिड फायर बट क्वेश्चन्स विचारेन, त्याचे तू जितक्या लगेच जमेल तेवढे आन्सर्स दे. ओके. डिफिकल्ट बॉलर टू फेस. T20 मध्ये आहे से इरफान उमेर, कारण he executes his workers very well, so it is very difficult to hit him in the death, so I'll say him. Easiest bowler to face. इझी तर असं कोण नाही, पण मी म्हणेन ओमकेश कामत. तो स्वतःला हरभजन सिंग समजतो, एकदम ऑर्डिनरी बॉलर. त्याला मी खूप मारले आयुष्यात, म्हणून मला मजा येते त्याला खेळायला. तुझं फेवरेट ग्राउंड टू प्ले? I'll say DY Patil Stadium. Wow. कारण I've scored a lot of runs on that ground आणि hardly I've failed ever on that ground. So I'll say DY Patil. Okay. Your favorite shot? It's a tie between cover drive and pull. But I will say pull कारण when you see the ball going into the stands, it is a different feeling altogether. So pull. हो. आणि एक शेवटचा क्वेश्चन, तुझा बेस्ट बडी टीम मधला? बेस्ट बडी परत मी आणि ओमकेश कामत आणि अथर्व. हो. दोघं म्हणजे आता तू लहानपणापासून एकत्र आला ते तर आहेच, बट एक्सेप्ट हिम ओमकेश कामत, आम्ही द फन टाइम्स दॅट वी हॅव इन द ड्रेसिंग रूम, द बँटर, एक दुसऱ्याची आम्ही एवढी खेचतो म्हणजे ऍट सम टाइम्स एकमेकांवर आम्ही भडकतो पण. म्हणजे एवढं होतं कधी कधी मस्करी आमच्या दोघांमध्ये की काय कधी कधी एकमेकांचं शॉर्ट सर्किट पण उडतो. त्यामुळे आयसे वरुण, तू अजूनपर्यंत तुझा जो हा एक्सपिरियन्स आहे, या लेवलला तू आतापर्यंत जे ग्रॅज्युएट केलंयस मुंबई क्रिकेटमध्ये आणि तुझ्या पर्सनल क्लब क्रिकेटमध्ये, what advice can you give for the young aspiring cricketers? I can say be honest to yourself firstly. Don't make excuses. मेनली काय आहे की जेवढे तुम्ही कारण शोधाल ना एक गोष्ट नाही करायला, तेवढं तुम्ही मागे येत जाल स्वतःच्या करिअरमध्ये. जेवढं तुम्ही वे आउट शोधाल, जेवढं तुम्ही स्वतःला, जसे सचिन सरांचे बाबा बनायचे, नेव्हर टेक शॉर्टकट्स इन लाईफ. इट इज अ व्हेरी डीप पॉइंट. कारण तुम्ही शॉर्टकट घेतले ना तर ती एक हॅबिट बनून जाते, मग तुमच्या गेम मध्ये पण ती रिफ्लेक्ट होते. सो यंग क्रिकेटर्सना एवढंच म्हणेन की जर तुम्ही हा स्पोर्ट परस्यू केलाय, पहिली तर विचार करा खूप हा परस्यू करायचा की नाही. कारण इट इज नॉट एट ऑल अ इझी फील्ड टू बी. इट टेक्स अ लॉट ऑफ हार्डवर्क अँड अ लॉट ऑफ सॅक्रिफाईस. बट वन्स यू हॅव डिसाइडेड की तुम्हाला हे परस्यू करायचंय, देन गिव्ह युअर होल अँड सोल फॉर इट. There have been days for me also where I have
फेल्ट नॉट टू वेक अप फ्रॉम द बेड अँड गो फॉर प्रॅक्टिस ऑर ट्रेनिंग सेशन्स. असं तुम्हाला पण होईल, बट इट इज नॉट अन एक्सक्यूज. काही तुम्ही जेवढा तुम्ही पळाल या सगळ्या गोष्टींपासून, तेवढं तुम्ही आयुष्यापासून पळत राहाल. एक जर तुम्हाला कोण फोर्स करतंय खेळण्यासाठी किंवा काय, तर रादर दॅन दॅट तुम्ही नकाच खेळू. कारण जर तुमची स्वतःची इच्छा नाहीये तर तुम्हाला कोणी किती सांगून काही फरक पडत नाही. बरोबर. जर तुम्हाला आत्म इच्छा आहे, आत्म हंगर आहे, आय थिंक हंगर इज द वर्ड. जेवढी भूक आहे तुम्हाला एक गोष्ट अचीव करायची, ती जर त्या लेवलला नसेल तर तुम्ही लाईफमध्ये काहीच करू नाही शकत. सो आय थिंक whenever you are on the field, give your 100%, play your heart out, at the same time enjoy the game, because the memories that you'll make when you are in the journey is priceless. आणि enjoy and be true to yourself is what I can say. ऍब्सोल्युटली. तेच म्हणतो ना की जोपर्यंत तू मजा नाही घेणार कुठच्याही गोष्टीची, त्याच्यातनं तुझा आउटकम निघणार नाही. तुझं मन पण नाही. आणि असं माझं तर हे स्ट्रॉंग मत आहे की जर मन लावून तुम्ही कुठली गोष्ट करत नसाल तर त्याच्यात तुमचे ट्रू एफर्ट्स कधी पडत नाहीत आणि तुम्हाला डिझायर्ड रिझल्ट पण मिळत नाही. सो तुमचं काही म्हणजे कुठलीही गोष्ट असेल ती, नॉट जस्ट क्रिकेट, लाईफ मध्ये कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही मनाने करत नसाल ना ती गोष्ट, तुमचं मन लागलं नाही त्याच्या मागे, तर तुम्हाला कधीच काही अचीव नाही होणार. आणि झालं तरी you will never have that satisfaction to have achieved that thing. Of course. It was wonderful talking to you, Varun. आणि आय होप तुझे गोल सेट केले त्या सीझन साठी ते तू मिळवू शकशील हे गोल. आणि आय एम विशिंग यू ऑल द बेस्ट फॉर द अपकमिंग सीझन अँड फॉर द अपकमिंग. ठीक आहे, आय एम विशिंग यू ऑल द बेस्ट फॉर द अपकमिंग सीझन. तिथेच कट करायला बोलून आय एम विशिंग यू ऑल द बेस्ट फॉर द अपकमिंग सीझन. आणि आय विश तू असंच तुझ्या बॅटने परफॉर्म करत राहा आणि लोकांच्या चेहऱ्यावर स्माइल आणत राहा जे तुझ्यासाठी सपोर्ट करतात आयुष्य. थँक्यू सो मच. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. येस. So this was Varun Lavande. So keep watching Silly Point Stories with Megan. Please like, share and subscribe and do let us know की तुम्हाला आमच्या पॉडकास्टवर नेक्स्ट गेस्ट कोण हवाय. थँक्यू.